आज let me speak. आज आज खरं सभागृहामध्ये जे काही झालं ते सगळं बघून माझ्या मते पूर्ण महाराष्ट्रच कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंडमध्ये असेल, कारण आम्हालाही कन्फ्युजन झालं. संविधान मोठं आहे, सभागृह मोठं आहे की ईडी मोठं आहे, आणि हा संभ्रम लोकहित कामामध्ये व्यत्यय आणतो ही वास्तविकता आहे. हेच जर व्हायचं असतं तर हे 2.5 वर्ष आधी पण ही सर्व मंडळी मिळून करू शकले असते आणि महाराष्ट्राला एक स्थिर स्थावर सरकार देऊ शकले असते. त्या मंडळींमध्ये स्थिरता नव्हती आणि म्हणून महाविकास आघाडीचं फॉर्मेशन झालं, आणि मध्येच जे काही प्रेशर टॅक्टिक्स वापरून हा जो काही घोळ होतो आहे त्या सगळ्या गोष्टी खरं संविधानाला तडा देणाऱ्या आहेत. उद्या महाराष्ट्राने आशेने कोणाकडे पाहायचं हा देखील एक प्रश्न आहे, आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर जर आपण बोललो तर खरोखर सगळ्यांना अभिनंदन द्यायचं का? ठीक आहे, स्पोर्ट्समॅन स्पिरिट ठेवून आणि कलिग्ज असतात आणि सरकार येत असतात जात असतात. आज ज्यांनी सरकार बनवली आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, पण संविधानाला तडा कुठेतरी जातो आहे का हा प्रश्न आमच्याही मनामध्ये आहे, आणि त्या सगळ्या गोष्टी निषेधार्ह आहे असंही या ठिकाणी बोलतो. नाही, मला तर आश्चर्य वाटलं. त्यांना येऊ दिलं नाही की ते आले नाही, की ते उशिरा आले, हे माझं कोणाशी अजून बोलणं झालं नाही, कारण सगळेजण आतमध्ये बसलेले आहेत. आत्ता हिंदी में तो हमारे लिए आश्चर्य है, इनफैक्ट पूरे महाराष्ट्र के लिए, देश के लिए आश्चर्य है कि संविधान बड़ा है, सभागृह बड़ा है या ईडी बड़ी है. क्योंकि जो प्रेशर टैक्टिक्स इस्तेमाल करके सरकार की स्थापना यहाँ पे हुई है, वैसे देखा जाओ तो 11 तारीख के निकाल की राह देखनी चाहिए थी. इतनी फास्ट ये सारी चीज़ें इन लोगों ने किए, और संविधान को तड़ा देने वाली बात यहाँ पे हुई है. ये सरकार स्थिर रहेगी या नहीं रहेगी इसके बारे में तो सबके मन में प्रश्न चिन्ह है, लेकिन यही बात करनी थी तो 2.5 साल पहले कर लेते और स्थिर महाराष्ट्र को रखते. महाराष्ट्र की जनता के साथ ऐसा खिलवाड़ करना ये तो अनुचित है. देखो, पुलिस अपना काम कर रही है, और अभी तो मेरे समझ से सेंट्रल एजेंसी के अंडर में वो सारी बात आई है. उमेश की हत्या का हम लोग निषेध करते हैं. अमरावती में भाईचारा और सलोखा रहे, ये प्रयास हमने हमेशा ही किया है, लेकिन इस बात का निषेध है. और पुलिस और सेंट्रल एजेंसीज जो सही मामले में जिसने खून खराबा और हमारी अमरावती की शांतता का भंग किया है उनको पकड़ेगा और उनको सजा मिलेगी. सवाल इससे जुड़ा हुआ है, एक मामला ऐसा सामने आया जिसमें काली माँ की पोस्टर वायरल हो रहा है, जिसमें मुझे सिगरेट डाल के दिखाया गया है. कैसे देखते? नहीं, मैंने देखा नहीं है. मैंने वो देखा नहीं है. काँग्रेसचे 10 आमदार का बहुमतातून गैरहजर राहिले. झालं
कोई आरोप प्रत्यारोप करते रहेगा और मैं उसका जवाब देती रहूंगी। खोखले आरोप होंगे तो उसको, वो तो काय का भी आरोप करती है, उसको कोई मतलब नहीं। लेकिन उमेश के साथ जो हुआ है वो बहुत, अमरावतीमध्ये जी उमेशची घटना घडली या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो। अमरावतीमध्ये त्या ठिकाणी शांतता राहिली पाहिजे असा प्रयत्न आम्ही नेहमी केलेला आहे। अमरावती नेहमी भाईचारा आणि सलोख्यामध्ये राहिलेला आहे आणि तो भाईचारा संपणार नाही, तो तसाच कायम राहील अशीही आम्ही अपेक्षा करतो। पण जो दोषी आहे तो पकडला गेलाच पाहिजे, याचा पाठीशी आम्ही आहोत आणि आम्ही पोलिसांवर पण विश्वास ठेवतो आणि सेंट्रल एजन्सीज आपलं काम व्यवस्थित करतील असाही विश्वास आम्ही या ठिकाणी दर्शवतो।